पण म्हणजे लग्न हा इतकाच क्रायटेरिया आहे का? होय. म्हणजे आमच्यासारख्या मुलींना ह्या समाजात काहीच किंमत नाही का तर आमचं लग्न नाही झालं? हो बाई हो. पण मग तुम्ही आम्हाला शिकवलं, कष्टाने मोठं केलं, यालाही मोल नाही का? का तर माझं लग्न नाही झालं? आई मी सगळं करते ना, तुमच्या सगळ्यांचं मी सगळं बघते, मी बाहेरचं पण करते. सामाजिक जाणीवेतून आज मी वृद्धाश्रमासाठी काम करते. एन्व्हायरमेंटल सायन्सची डिग्री घेतली आहे, त्याची जाणीव ठेवून वेळोवेळी मी निसर्गाशी एकरूप असण्याचा प्रयत्न करते, लोकांमध्ये त्याचा अवेअरनेस भरण्याचा प्रयत्न करते. पण हे 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 सगळं पाण्यात आहे ना, हा तर माझं लग्न झालेलं नाहीये. कुमारी मुलगी यापेक्षा सौभाग्यवती हा टॅग आपल्या समाजात महत्वाचा आहे. काळे मणी गळ्यात घाला, एकमेकांमध्ये अंडरस्टँडिंग नसेल, समजून घेऊ शकला नाही तरी आयुष्यभर रडत रडत संसार करा, ते चालेल. पण हे डिग्री हे सगळं आहे ना, ते गुंडाळून बासनात ठेवून द्या, याला काही महत्व नाहीये. का तर माझं लग्न नाही झालंय. मुलीच्या कर्तृत्वाचा आईबाबांना अभिमान नाही वाटू शकत का ग? सांग ना, तिच्या डोक्यावर अक्षता पडल्या कीच फक्त काय होतो, मिळतो तो मान सन्मान मिळतो तुम्हाला, बाकी वेळी तुमची मान खाली. अरे पण मग कशाला केला अट्टाहास? स्वतःच्या पायावर उभे राहा असं मुलांसारखं तुमच्या घरातल्या मुलींना का सांगितलं? घ्या राहिलो आम्ही स्वतःच्या पायावर उभ्या, पण नाही, तुमची मान खालीच आहे का तर माझं लग्न झालं नाही. बरं मला एक गोष्ट कळत नाही आई, मी माझ्या पायावर उभी आहे, स्वावलंबी आहे, मग अशा एखाद्या मुलीच्या असण्याचा भार तिच्या आई बाबांच्या खांद्यावर येतो कुठून ग? कुठे आलोय आपण 21व्या शतकात? आणि हे काय कुठले विचार आहेत समाजाचे? सतत घालून पाडून बोलायचं फक्त. तू म्हणतेस ना, बाहेर पडल्यावर तुला खूप लोक ऐकवतात, बोलतात माझ्याबद्दल. ती मी स्वतः हा उंबरठा ओलांडून बाहेर जाते ना, तेव्हा अनुभवते हे सगळं. काही वेगळं नाही होत, हे सगळं असतं. पण आई अगं ते बाहेरचे आहेत ना, पण मग इथे आत आल्यानंतर आपली माणसं होत ना, आपण एकमेकांसाठी होत ना, आपण नाही का एकमेकांशी चांगलं वागू शकत? सतत सतत टोचून बोललं गेलंच पाहिजे का? अगं नाही झालं लग्न आता, यात माझा काय दोष आहे आई?